सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा। सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला स्वामींचे काय महिमा असते, स्वामी कशा प्रकारे आपल्या भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात हे आपल्याला कळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग वेळ न लावता आपण या ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रसंग, सर्वात मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे। आज मी जे काही आहे ते फक्त स्वामी कृपेने आहे। माझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे चांगलं, ते फक्त स्वामी कृपेने घडलं आहे। आपली बुद्धी वाया जाते, आपली परीक्षा स्वामी घेत असतात, पण त्या परीक्षेमध्ये आपण नापास होत असतो। असंच मी ही स्वामींच्या परीक्षेमध्ये फेल झाली। स्वामींनी माझी परीक्षा घेतली, पण त्या परीक्षेत मी फेल झाली। स्वामी भक्तांनो, काय झालं की मी 10 वर्षापासून स्वामींकडे एकच गोष्ट मागत होती, स्वामींची खूप सेवा करायची। अशी कुठलीही सेवा नाही की मी करत नव्हती। स्वामींनी मला खूप दृष्टांतही दिले, दर्शन दिले, ह्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या। पण ज्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मी स्वामींची सेवा करत होती, ती सेवा इच्छा माझी कधीच पूर्ण झाली नाही। 10 वर्ष मी स्वामींची सेवा करत होते। असा एकही दिवस नाही की माझं त्या दिवशी स्वामींची सेवा केली नाही। इतकी मनापासून सेवा करून देखील मला काहीच फळ मिळत नव्हतं। माझी एकच इच्छा स्वामी पूर्ण करू शकत नाही असं मनामध्ये यायचं। आणि असंच झालं, मी प्रदीप दादांकडूनही खूप साऱ्या सेवा घेतल्या होत्या, त्या सेवाही केल्या, पण मला काहीच अनुभव आला नाही। मग म्हटलं काय करावं। त्याच दरम्यान काय झालं ना की गुरुपौर्णिमा होती। गुरुपौर्णिमेच्या अगोदरच माझ्या एका मैत्रिणीचा मला कॉल आला आणि ती मला खूप सारं सांगू लागली। खूप तिने माझ्या मनामध्ये इतके वाईट विचार घातले ना की बस, तू इतके दिवसाची स्वामी सेवा करते, तुला अनुभव आला नाही, काही नसतं, स्वामी वगैरे सर्व काही खोटं आहे, असं तिने खूप काही सांगितलं। तू इकडे ये, माझ्याकडे ये, तू आमच्या इकडे प्रार्थनेला येत जा, तू प्रार्थनेला जर आली बघ तुझी इच्छा लगेच पूर्ण होईल, असं तिने माझे खूप मनामध्ये निगेटिव्ह विचार घातले। इतके निगेटिव्ह विचार घातले ना की त्याच्यातून मी बाहेरच निघू शकत नव्हते। रात्रंदिवस तेच विचार माझ्या डोक्यामध्ये घुमू लागले आणि अक्षरशः त्या दिवशी मी स्वामींची सेवा सोडून दिली। म्हणजे स्वामींपुढे दिवासुद्धा मी लावला नाही। अक्षरशः मला स्वामींकडे बघूसुद्धा वाटत नव्हतं। एक मन म्हणायचं की आपण हे काय करत आहोत आणि दुसरं मन म्हणा की ती बोलते ते पण खरं आहे, एवढ्या दिवसाची सेवा करतो तर आपल्याला काहीतरी फळ मिळायलाच पाहिजे होतं। एकच गोष्ट स्वामींकडे एवढे दिवसाची मागतो तर स्वामींनी दिली नाही म्हणजे स्वामी नाहीच असं मी म्हटले आणि पूर्णपणे स्वामींची सेवा ही बंद करून टाकली। आणि मला तिच्यासोबत आता जायचं होतं, ती प्रार्थनेला जायची, मला त्या प्रार्थनेला जायचं होतं, तिकडे मी जाणार होती। त्याच वेळेस काय झालं ना की मला असं खूप धगधग मनामध्ये होत होती। मिस्टरांना मी काहीच सांगितलेलं नव्हतं कसं जायचं। माझं एक मन जा म्हणायचं, एक मन जाऊ नको असं म्हणायचं। मी दुधा मनस्थितीमध्ये होते, काय करावं काहीच कळेना। त्याच रात्री काय झालं ना की मला स्वप्न पडले। स्वप्न असं पडलं की का बरं घाबरती आहे, मी आहे ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। अशी एक छोटा बालक आला आणि तो असा बोलून गेला। छोटा बालक आला बोलून गेला, हे स्वप्न पडलं, हे काय स्वप्न पडलं। म्हटलं स्वामी नाही, म्हटलं तुम्ही नाहीच, म्हटलं एवढं तुम्ही जर असताना म्हटलं तर हे असं घडलंच नसतं। दुसऱ्या दिवशी काय झालं, सकाळी गुरुवार होता। गुरुवारी उठल्याबरोबर म्हणजे 8-9 वाजले असतील, 8-9 वाजण्याच्या दरम्यानमध्ये मला दादांचा कॉल आला। प्रदीप दादांचा कॉल मला कसा आला हा खूप मोठा प्रश्न माझ्या पुढे पडला होता, कारण दादांना तर खूप वेळ नसतो, काही नसतो, आणि मला कॉल करायला दादांना कसं समजलं। दादांनी मला कॉल केला, काय ताई काय चाललं, तुम्ही खूप भरकटत चालले आहात, असं तसं खूप त्यांनी सांगितलं। तुम्ही एकदा मठामध्ये या म्हणे, शनिवारी मठामध्ये या, प्रश्नोत्तर करा म्हणे, असं दादा म्हटले। आणि म्हटलं दादांनी कसं फोन केला, माझ्या मनात खूप विचार आले। दादांनी बोलवलं म्हटलं, मग मी तिकडं प्रार्थनेला न जाता मठामध्ये दादांकडे गेली। तिथे गेल्यानंतर मग
मग दादांनी मला आमच्या दोघींमध्ये जे काही बोलणे झालं होतं ते सर्व काही बोलणं दादा मला सांगत होते. दादांनी मला सांगितलं, खूप मोठा निर्णय घेतला हा, स्वामींना सोडवायचा प्रयत्न तुम्ही केला आहात, असं ते मला सांगत होते. आणि मला खूप भीती वाटत होती की दादांना हे कसं कळालं, मी तर कोणालाच सांगितलं नाही. मी आणि तिच्यातच हे बोलणं झालं, तर मिस्टरांना देखील मी काही बोलले नाही, तर ह्यांच्यापर्यंत ही गोष्ट कशी गेली. खूप थरथर काप होत होता मनात. म्हटलं नाही दादा, माझ्याकडून चूक झाली असं म्हटलं. मग दादांनी मला नाही का हे दिलं, हनुमान चालीसा 21 वेळा, रामरक्षा 21 वेळा आणि त्यानंतर तारक मंत्र 21 वेळा ही सेवा दिली. ही सेवा करा म्हणे, घरी जा म्हणे, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असं दादा बोलले. आणि मग मी घरी आले. घरी आल्यानंतर खूप निगेटिव्हिटी माझ्या मनात आणखीही भरलेलीच होती. मग मी घरी आले, दिवा वगैरे लावला आणि रामरक्षा म्हणण्यासाठी बसले. रामरक्षा मी 4-5 वेळेसच म्हटली असेल. मला खूप असं तिथून असं वाटत होतं, उठा वाटत होतं, इथे बसू नये. खूप माझं मन विचलित होत होतं आणि मी तिथे म्हटलं इथे बसून काय उपयोग आहे, मन एकाग्र नाही, माझं मन शांत नाही. म्हणून मी उठल्यानंतर मग मी उठली आणि पुन्हा दादांचा मला 4 वाजता कॉल आला की ताई सेवा केली का. तर मी म्हटलं हो दादा, एवढीच केली. तर म्हणे आता दिव्यामध्ये जाऊन बघा असं दादा म्हटले. आणि मग मी गेली तर दिव्यात बघितलं आणि एक अशी प्रतिकृती दिसत होती आणि मी त्याचा फोटो काढून घेतला आणि दादांना पाठवला, असं असं दिसत आहे. दादा म्हटले की तुम्हाला गुड न्यूज आहे म्हणे, तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होत आहे म्हणे, तुम्हाला गुड न्यूज आहे म्हणे. बघा मी म्हटलं दादा नाही, मला तर आत्ताच MC येऊन गेली, म्हटलं गुडनी वगैरे काही नाही असं म्हटलं. दादा म्हणे नाही, काहीतरी चूक झाली असं, जा म्हणे आता चेक करून या असं दादा म्हटले. आणि मग मी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी हॉस्पिटलला गेले, तिथे चेक केलं आणि तर खरंच रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. आणि मग त्या दिव्यातील मला हे बघितलं, फूल बघितलं ना, तर ते बाळाची प्रतिकृती होती. खेळणारं बाळ कसं एक पाय वरती करतं असं ते चित्र असतं, तसंच मला ते दिसत होतं. मग तो संकेत आला आणि माझे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले. खूप छान वाटलं. आणि मग म्हटलं की खरंच अशक्य होतं ते शक्य झालं, कारण डॉक्टरांनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही आई बनू शकणार नाही. त्यामुळे मी फक्त स्वामींची सेवा करत होते. मला विश्वास होता की स्वामी एक दिवस मला नक्की आई बनवतील. त्यामुळे मी स्वामींकडे 10 वर्षापासून ही गोष्ट मागत होते, पण स्वामींनी मला ती आत्ता अशा प्रकारे देतील, मला हे माझ्या ते कल्पनेच्या पलीकडे होतं. अशा प्रकारे मी आई बनली आणि खूप छान मला बाळ झालं. स्वामींची ही कृपा आहे. आता माझे स्वामी सेवेमध्ये खूप मन लागत आहे आणि स्वामी माझ्याकडून खूप छान सेवा करून घेतात आणि स्वामी मला खूप छान प्रचिती देतात. आज मी जे काही आहे ते फक्त स्वामी कृपेने आहे. स्वामी भक्तांनो, विश्वास डगमगू देऊ नका. शेवटच्या क्षणापर्यंत स्वामींच्या विश्वासाला पात्र ठरा. बघा तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार. असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.